महाराष्ट्रीयन रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे मैत्रिणींनो। आज आपण बनवणार आहोत शेंगदाणा तिळगुळ पोळी। त्यासाठी साहित्य घेतलेले पहा, 2 वाटी शेंगदाणे घेतलेले आणि हे व्यवस्थित भाजून घेतलेले। तीळ भाजून घेतलेले, 1 वाटी तीळ आहेत आणि 2.5 वाटी गूळ आहे आणि 2 ते 3 विलायची ठेचून घेतलेली आहेत। ह्या तर आपल्याला हे प्रमाण मिक्सर जारमध्ये मिक्स करून वाटून घ्यायचं आहे। तर आपण थोडं प्रमाण मिक्सर जारमध्ये टाकून वाटून घेणार आहोत। तर आपण हे मिक्सर जारमध्ये व्यवस्थित 1-2 वेळेस फिरवून घेऊयात। तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपण सर्व मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घेऊयात। हे पहा। तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपण सर्व सारण वाटून घेतलेलं आहे। तर आपण पीठ मळून घेऊयात। तर मी 2 वाटी गव्हाचं पीठ आणि 2 चम्मच आपलं बेसनचं पीठ आहे। तर आपण हे पीठ मळून घेऊयात। तुम्हाला जेवढं लागतं तेवढ्या प्रमाणानुसार तुम्ही हे मेजरमेंट घेऊ शकता। यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि 1 चम्मच तेल टाकून घ्या आणि हे आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। हे व्यवस्थित आपण थोडं करून मळून घेऊयात। आपलं पीठ हे मळून झालेलं आहे। 5 मिनिटांसाठी आपण याला झाकून ठेवूयात। तर मैत्रिणींनो, आपलं पीठ भिजत आहे। तोपर्यंत आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी कोण तुम्ही एका प्लेटमध्ये काढून घ्या आणि यावरती मी थोडंसं दूध शिंपडणार आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे। जेणेकरून आपल्याला पोळीमध्ये सारण भरते वेळेस फैलणार नाही इकडं तिकडं आणि जेवढं आपल्याला भरायचं आहे तेवढं आपल्या हातामध्ये व्यवस्थित येईल। दुधाऐवजी आपण थोडंसं पाण्याचा पण हापका मारू शकतो। तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपण पोळीमध्ये सारण भरून घेऊयात। आणि हे आपल्याला व्यवस्थित लाटून घ्यायचे आहे। तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही बनवून घेऊ शकता। तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपली गूळ शेंगदाणा पोळी तयार झालेली आहे। कमेंटमध्ये सांगा कशी झालेली आहे आणि रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।